बरेच जणांचं बरेच डाऊट आहेत. पहिल्यांदा काही डाऊट मी म्हणजे माझ्याकडे जे आहेत ते आपण आधी क्लिअर करू आणि त्याच्यानंतर मग तुमचे काही जे काही तुमच्या कमेंट्स असतील किंवा काही तुमचे काही डाऊट्स असतील त्याच्यावर आपण चर्चा करू. सगळ्यात पहिला मुद्दा जो परीक्षा होणार आहे का नाही हा सगळ्यात पहिला मुद्दा आणखीन परत एकदा चर्चेत येतोय. म्हणजे पहिल्यांदा म्हणजे सर्व मुलांचा डाऊट होता की परीक्षा होणार का? मग त्याच्यानंतर का तर त्याच्या 26 एप्रिलला एक्झाम होणार राज्यसेवेची लास्ट नोटिफिकेशन होतं. त्याच्यानंतर आयोगानं चेंज केलं आणि म्हणजे पुढची काही डेट काही दिवसांनी देऊ असं सांगितलं. मग त्यावेळेसची चर्चा आपली ही होती की एक्झाम होणार का? तर त्यावेळेस बरेच जण म्हणत होते की होईल सप्टेंबरमध्ये होईल. बरेच जण हे सांगत होते की सप्टेंबरमध्ये एक्झाम होईल. परंतु शेवटी आयोगानं नोटिफिकेशन दिलं 13 सप्टेंबर राज्यसेवा आणि 11 ऑक्टोबर कंबाईन. आता सध्या परिस्थिती अशी झाली आहे की प्रत्येकाला हा डाऊट आहे की एक्झाम होईल का? कशामुळे डाऊट आहे तर कोरोनाचे पेशंट वाढतायत. मग परिस्थिती पुण्यातली म्हणा मुंबईतली वरचेवर दिवसेदिवस वाढत चाललेली आहे. ह्या परिस्थिती एक्झाम होतील का? तर माझं एक पहिल्यांदा एक स्पष्ट मत आहे. माझं तसेच इतर सर्व शिक्षकांचं हेच मत आहे, की एक्झाम होणार आहे. सध्या तरी आपल्याला आपल्याला एम-पी-एस-सीनं हे सांगितलं, की एक्झाम होणार आहे. त्यामुळे आपण त्यावर विचार न करता आपण फोकस एरिया तोच ठेवला पाहिजे. म्हणजे 13 सप्टेंबर पूर्वपरीक्षा आणि 11 ऑक्टोबर ह्याची पूर्वपरीक्षा कंबाईनची. हेच आपल्या डोक्यात असलं पाहिजे. जोपर्यंत एम-पी-एस-सी ऑफिशियल नोटिफिकेशन टाकत नाही, की आपली हे होणार नाही. म्हणजे प्रॉपर एक्झाम होणार नाही किंवा काही कारणास्तव आपण समोर ढकलतोय. असं काही ऑफिशियल नोटिफिकेशन जोपर्यंत एम-पी-एस-सी टाकत नाही किंवा जोपर्यंत राज्य सरकार म्हणत नाही, की कुठल्याही एक्झाम डिसेंबरपर्यंत होणार नाहीत. असं जेव्हा राज्य सरकार म्हणेल किंवा एम-पी-एस-सी म्हणेल त्याच वेळेस आपण त्याला फॉलो करावं असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर मग आपण मग पुढचा निर्णय घ्यावा, की मग आपण मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा का पूर्व परीक्षेचा करावा. तर सध्या परिस्थितीत ज्या दिलेल्या डेट्स आहेत त्या डेटला एक्झाम होईल असंच गृहीत धरायचं आहे सर्वांनाच. म्हणजे इव्हन हे एमपीएससीला सुद्धा हे माहिती नाही की आपण एक्झाम घेणार आहोत की नाही. त्यामुळे आपण उगाच त्यावर चर्चा करणे किंवा कोणीतरी होणारच नाही, होणं शक्यच नाही, अशा गोष्टीला थोडंसं एक आपण दूर ठेवावं असं मला वाटतं आणि पूर्व परीक्षेनुसारच प्लॅनिंग करावं असं माझं मत आहे. म्हणजे 13 सप्टेंबरला राज्यसेवा पूर्व आहे. आज 9 तारीख आहे. म्हणजे आजही तुम्हाला 2 महिन्याचा कालावधी आहे. तसेच 13 ऑक्टोबरला सॉरी 11 ऑक्टोबरला कंबाईनची प्रिलिम आहे. त्याला पण 3 महिने आहेत. आता तुम्ही ठरवा, की काही जण मुलं म्हणतात, की सर आता आम्ही कंबाईनसाठी, पी-एस-आयसाठी कायदे वाचून घ्यावं का? किंवा मराठी, इंग्रजी ग्रामर वाचून घ्यावं का? हे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल आहे, की पूर्वपरीक्षा किती दिवसात होते असं कुठलंही गणित नाहीये. प्रत्येकाला आपल्याला ठरवायचं की आपलं विज्ञान कच्चं आहे का स्ट्रॉंग आहे? किंवा दुसरा कोणता सब्जेक्ट असेल किंवा मॅथ कसं आहे आपलं. जीएसचे सब्जेक्ट कसे आहेत याच्यानुसार ठरतं. त्यामुळे असं काही पॅटर्न नसतो की किती दिवसात प्रिलिमचा अभ्यास केला पाहिजे. हे प्रत्येकानुसार असतं. माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे माझं जास्त मत हेच आहे, की पूर्व परीक्षेला अति जास्त महत्त्व दिलं पाहिजे. 3 महिने हे सुद्धा कमी पडतात. म्हणजे आजपासून जरी तुम्ही कंबाईनची पूर्व परीक्षा म्हणजे तुमचा आधीचा किती अभ्यास असू द्या, आजपासून जरी तुम्ही करायचं ठरवलं, तरी सुद्धा आपल्याला 3 महिने कमी पडतात. त्यामुळे ह्या 3 महिन्याच्या प्लॅनिंगमध्ये कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षा लगेच सुरू करू नये असं मला वाटतं. ज्या विद्यार्थ्यांनी याच्या आधी मेन्स दिली आहे, काही जणांनी ग्राउंड दिलंय, अशा लोकांनी कदाचित आणखीन एक 15 ते 20 दिवस तुम्ही मेन्स अभ्यास करू शकता. पण जे न्यूकमर्स आहेत किंवा ज्यांना पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी आतापर्यंत फार म्हणजे प्रयत्न करावे लागलेत आणि पास नाही झालो आपण. तर अशा लोकांनी खास करून आजही 3 महिने इथून पुढे पूर्वपरीक्षेचा अभ्यासच केला पाहिजे कंबाईनसाठी. म्हणजे असं माझं मत आहे. ठीक आहे. मग आता हा झाला म्हणजे एक्झाम होणार का नाही हा तुमचा डाऊट. म्हणजे मी परत एकदा सांगतोय हा डाऊट मी क्लिअर केलेलाच नाहीये. कारण हा डाऊट कोणालाच माहिती नाही. त्यामुळे आपण एक्झाम होणार यालाच धरून चाललोय. एक्झाम होईल असंच आपण गृहीत धरणार आहेत. लक्षात येतं? आता राज्यसेवा आणि कंबाईन या दोघांची थोडीशी एक सायमल्टेनियस स्टडी असावी असं मला वाटतं. मग सायमल्टेनियस स्टडी कशी करतात हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. मी फक्त एक सायन्स बद्दल थोडंसं बोलतो आणि त्याच्यानंतर मग काही पार्ट दुसरा पण येतो म्हणजे जसं की काही पार्ट दुसरा पण येतो जसं की मग जिओग्राफी आहे, इकॉनॉमी आहे, इतर विषय आहेत. ठीक आहे. फक्त काही विषय म्हणजे हे विषयावाईज जाऊ आपण. मग नंतर सायन्सवर थोडासा पार्ट मी घेईल. याच्या आधीचं Facebook लाईव्ह मी माझ्या पेजला केलं होतं. त्यात जनरल सायन्स विषयी भरपूर बोललोय आपण. आज किरण सरांना सुद्धा मी हेच बोलताना बोललो, की आपण आज पूर्व परीक्षेबद्दल थोडंसं चर्चा करूया. विद्यार्थ्यांचे काही डाउट्स आहेत, ते डाउट्स पण आपण इथं क्लिअर करूया. ठीक आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, की ह्या दोन्हीची कॉमन स्टडीबद्दल काय करता येईल. बघा हिस्ट्री पहिल्यांदा मी हिस्ट्री विषयी सांगतो, की इतिहासाविषयी थोडासा दोघांना कॉमन करणं थोडंसं जड जातो. म्हणजे जड जाणाऱ्या विषयी मी आधी घेतो.
कोणता विषय राज्यसेवा आणि कंबाईनला कॉमन करता येतो यावर आपण आता सध्या म्हणजे प्रॉपर चर्चा करणार आहोत. तर हिस्ट्री हा थोडासा जड जातो, कारण कंबाईनला बऱ्यापैकी महाराष्ट्राचा इतिहास विचारला जातो आणि राज्यसेवेला म्हणजे एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न असा विचारला जातो. मॉडर्नचा जो पार्ट आहे तो तुम्हाला थोडासा कॉमनली पाहता येतो, म्हणजे दोघांसाठी तुम्हाला फक्त मॉडर्नचा पार्ट पाहता येतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा हिस्ट्री बद्दल बोलत होतो आपण. तर इतिहास हा तुम्ही फक्त मॉडर्नचा पार्ट हा फक्त कॉमन करू शकता. इतर कुठलाही स्कोप नाही आपल्याला कॉमन करण्याचा. जेव्हा तुम्ही कंबाईनचा महाराष्ट्राचा इतिहास थोडाफार वाचाल त्यावेळेस त्याचा फायदा तुम्हाला राज्यसेवेला थोडासा होईल. म्हणजे जेवढा कंबाईनला होईल तेवढा नाही होणार, पण थोडासा होईल. एखादे 2 प्रश्न आजकाल महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पूर्वपरीक्षेला येतात. आता इतिहासाच्या व्यतिरिक्त असा कोणता सब्जेक्ट आहे की दोन्हीसाठी म्हणजे तुम्हाला परफेक्ट देतो मार्क, सेमच आहे, म्हणजे ऑलमोस्ट सेम आहे? तर पॉलिटी आणि सायन्स, म्हणजे राज्यशास्त्र आणि सामान्य विज्ञान हे 2 विषय असे आहेत की जे कंबाईन असेल किंवा राज्यसेवा असेल पूर्वपरीक्षा, दोन्हीलाही तुम्हाला सारखेच त्याला वेटेज आहे. मग सायन्समध्ये कोणत्या कोणत्या भागावर तुम्हाला भर द्यायचा आहे याचा एक व्हिडिओ मी स्पेशली केलेला आहे. त्यावर आज पण भर देऊ आपण. काही थोडेसे पार्ट आहेत ते पण आपण पाहूया. ठीक आहे. आता सायन्स मधला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री सोडून उरलेला बायोलॉजीचा पार्ट. दोघांचं बायोलॉजी बऱ्यापैकी सारखे आहे, म्हणजे कंबाईन ॲज वेल एज राज्यसेवा. म्हणजे आज कंबाईनवर थोडासा भर देऊ आपण. बरेच विद्यार्थी कंबाईनशी निगडीत आहेत. तर कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला सामान्य विज्ञानसाठी सगळ्यात जास्त काय महत्वाचं आहे? तर बायोलॉजी मधला मी 2-3 भाग सांगतो. प्राणीशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्र. ह्याला एक वेगळं वेटेज द्या. याच्यावर किती प्रश्न येतात, म्हणजे प्रत्येकाला किती वेटेज आहे, कोणता टॉपिक महत्वाचा आहे, हा सेपरेट आपल्याला व्हिडिओ युट्यूबला पण आहे आणि फेसबुक पेजला पण आहे. ते तुम्ही तिथं रिस्पेक्टिव्हली पाहून घ्या. फक्त हे करत असताना आयोगानं आधीचे विचारलेले कंबाईनचे प्रश्न एकदम व्यवस्थित करणं गरजेचे आहे. ओके, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे की म्हणजे या येणाऱ्या ज्या काही एक्झाम्स आहेत त्या एक्झामचं ऑनलाईन जे काही तुम्ही विचारताय, म्हणजे आता पहा, काही कमेंट आहे की टेस्ट सिरीज ऑनलाईन अवेलेबल करा. ठीक आहे. तर परमेश्वर सरांनी कमेंट केलेली आहे. तर बघा, टेस्ट सिरीज सध्या म्हणजे सगळ्यांच्याच प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन उपलब्ध आहेत. इव्हन आपलं शारदा अकॅडमीचा प्लॅटफॉर्म पण आहे. इथं आपलं म्हणजे अँड्रॉइड ऍप्लिकेशन आपण लॉन्च केले, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला टेस्ट सिरीज ऑनलाईन उपलब्ध आहे. किंवा इतर बऱ्याच अकॅडमीचे पण आहेत. टेलिग्राम ग्रुपला तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पण बऱ्यापैकी टेस्ट सिरीज मिळतात. त्यामुळं ऑनलाईन बऱ्यापैकी मटेरियल उपलब्ध झालेलं आहे. म्हणजे सध्या कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे ऑनलाईन हा एकमेव पर्याय तुमच्याकडं आणि बाकी क्लास जे घेतात त्यांच्याकडे पण आहे. म्हणजे क्लासेस पण आता बऱ्यापैकी आज आपण जे फेसबुक लाईव्ह येतोय याच्या आधी म्हणजे कोरोनाच्या काळाच्या आधी फेसबुक लाईव्ह ही कन्सेप्टच आपल्याकडे नव्हती एमपीसी मध्ये, जी आता रुजू झाली आहे. ती कशामुळे? तर एक ऑनलाईनचा जो काही प्रभाव आहे तो सगळीकडेच वाढतोय. तर त्याचा आपण पण एक वेगळ्या उद्देशाने घेऊन एक आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण आपण चालू केलेला आहे. ठीक आहे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा, की सामान्य विज्ञानासाठी आपलं एकच पुस्तक सफिशियंट आहे का? ठीक आहे, हा एक मुद्दा आहे. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कोणतंही पुस्तक बघा, म्हणजे सामान्य विज्ञानासाठी मी काही विषय वेगळे आहेत आणि सामान्य विज्ञान हा विषय वेगळा आहे. विज्ञानासाठी परिपूर्ण असं पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध नाही, मी सरळ सांगतो. ठीक आहे. का? कारण ते मार्केटमध्ये उपलब्धच होऊ शकत नाही. आयोगाचा जो एक प्रश्न विचारण्याचा जो काही हे आहे, म्हणजे एक पॅटर्न आहे, तो फार वास्ट आहे, फार वेगली जातो. बघा, स्टेट बोर्ड बद्दल मी तुम्हाला थोडक्यात बोलतो. तुम्ही कंबाईनची एक्झाम काढा, 2019 काढा कंबाईन झालेली, 2018 कंबाईन काढा. तुम्ही 5वी ते 10वी चे स्टेट बोर्ड जर सामान्य विज्ञानचे वाचले, ठीक आहे, म्हणजे काही जण म्हणजे नवीन अधिकारी आहेत किंवा काही जण सांगतात सामान्य विज्ञानचे स्टेट बोर्ड वाचा, निश्चित वाचा, बिलकुल वाचा. पण त्याच्यात एक महत्वाचा मुद्दा आहे की स्टेट बोर्ड वाचत असताना पूर्ण 5वी 10वी स्टेट बोर्ड वाचल्यानंतर आयोगानं विचारलेले प्रश्न पण क्रॉस चेक केले पाहिजे. माझं मत हे आहे की फक्त 5वी 10वी स्टेट बोर्ड वाचायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला कंबाईनचे प्रश्न किती येतात हे फक्त ऑब्झर्व करा. म्हणजे हे काही मी सांगण्याची गरज नाही. काही अधिकारी हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतात की नुसतं स्टेट बोर्ड वाचून होत नाही, त्यासोबत कोणतंही एक मार्केटमधलं पुस्तक सोबत असावं, कोणतंही एक. एनिवन, माझं सामान्य विज्ञानचं पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध आहे तेच असावं असं बंद बिलकुलच नाही. कोणतंही एक, म्हणजे बरेच पुस्तक आहेत जे मार्केटमध्ये बरेच विद्यार्थी वापरतात, त्यापैकी कोणतंही एक पुस्तक त्या जोडीला असावं. कारण 2 गोष्टीचा फरक पडतो, की जे बुक मेकर आहेत किंवा ज्यांनी पुस्तके असे बनवलेले आहेत त्यांनी स्टेट बोर्डचाच आधार घेतलाय, पण आयोगाच्या पॅटर्नला फॉलो केलंय. स्टेट बोर्ड हे आयोगाला फॉलो करत नाही किंवा आयोगाच्या प्रश्नाला फॉलो करत नाही, हे लक्षात घ्या. आयोग स्टेट बोर्ड मधले प्रश्न उचलतं. त्यामुळे 2 गोष्टी थोड्याशा सर्वांना कळाल्या पाहिजे. आयोग स्टेट बोर्ड मधले प्रश्न नक्कीच उचलतो, पण ते किती उचलतो? म्हणजे 5वी ते 10वी एकूण आपल्याकडे जेवढे काही 5 ते 6 पुस्तकं आहेत स्टेट बोर्डची, ही सगळीच्या सगळी पुस्तकं व्यवस्थित वाचायची आणि यात
आपल्याला कंबाईन समजा उदाहरण घ्या 19 तर 15 पैकी किती प्रश्न तुम्हाला सोडवून होतात? 2019ला 15 पैकी किती प्रश्न तुम्हाला सोडवून होतात? तर मी निश्चित सांगतो 15 पैकी हार्डली 5 ते 6 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतात अख्ख्या 5वी ते 10वी स्टेट बोर्ड मधून. आणि त्याच्या जोडीला तुम्ही 5वी 10वी एनसीईआरटी ऍड केलं आणखीन 2 प्रश्नांची तुम्हाला मदत होते. म्हणजे सर्व 5वी ते 10वी स्टेट बोर्ड, सर्व 5वी ते 10वी एनसीईआरटी हे एवढं केल्यानंतर आपल्याला म्हणजे कुठपर्यंत फायदा होऊ शकतो? दोन्ही मिळून कुठपर्यंत फायदा होऊ शकतो? तर एक 7 ते 8 प्रश्नाचा फायदा होतो. आणि हा एवढाच फायदा इतर कोणत्याही बाजारातलं पुस्तक वापरलं तर होतो. त्यामुळे तुम्ही अल्टरनेट कोणतेही पर्याय करू शकता. हे तुमच्यावर आहे. ठीक आहे. हा. तर हे झालं आपल्या म्हणजे पुस्तक कोणतं वाचावं. त्याच्यानंतर प्रश्न सॉल्व्ह करणे म्हणजे काही क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. मग प्रश्न कुठले सॉल्व्ह करायचे? तर मी म्हणतो की एकदा सामान्य विज्ञानचा पूर्ण पार्ट वाचून घ्या. वाचून झाल्यावर आयोगाचे एकूण जवळपास 450 प्रश्न आलेत. मी परत एकदा सांगतोय जे कंबाईन करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी राज्यसेवेचे प्रश्न सोडवलीच पाहिजे. राज्यसेवा करणारे जे आहेत त्यांनी कंबाईन सामान्य विज्ञान बद्दल बोलतोय आपण. विज्ञानाचे कोणतेही प्रश्न असू द्या, कंबाईनचे असू द्या किंवा राज्यसेवेचे दोन्ही सारखे आहेत. ठीक आहे. त्यामुळे दोन्हीही वाचणं तेवढंच तुम्हाला फायदेशीर ठरतं. त्याच्यामुळं 450 काहीतरी प्रश्न आपल्याकडे आता अवेलेबल आहेत. मला जेवढं नॉलेज आहे त्यातलं 450 प्रश्न आपल्याकडे आता अवेलेबल आहेत कंबाईन प्लस राज्यसेवेचे. माझं मत हे आहे की हे 450 प्रश्न तुम्हाला प्रॉपर पाठ असले पाहिजे. म्हणजे मी काय म्हणतो डायरेक्ट पाठ असले पाहिजे. आयोगानं विचारलेला कुठलाही प्रश्न विचारला की तुम्हाला पर्याय क्रमांक सहित माहित पाहिजे 3 नंबर उत्तर यायचं. ठीक आहे. इथपर्यंत आपल्याला आयोगाच्या प्रश्नाला एवढं महत्व आहे. मला एवढं थोडक्यात सांगायचं स्पेशली आपण सामान्य विज्ञान बद्दल बोलतोय आणि सामान्य विज्ञान बद्दलच आपण आयोगाच्या प्रश्नाला जास्त फोकस का करतो? कारण क्वालिटी बद्दल विचार केला तर लक्ष्मीकांत आहे. ज्याच्या बाहेर आयोग जात नाही किंवा ज्याच्या बाहेर कोणीही जात नाही. आवाका तो तिथं संपतो. पण सायन्सच्या बाबतीत असं नाहीये. सामान्य विज्ञान हा असा विषय आहे की ज्याच्यामध्ये अख्खं वर्ल्ड आहे. ज्याच्यामध्ये अख्खे कंट्रीज आहेत जिथं कुठल्याही देशातला काही तुम्हाला पास्ट मधला किंवा आता प्रेझेंट मधला काही प्रश्न विचारण्याचा स्कोप आहे. क्वालिटी तसं होत नाही. ठीक आहे. किंवा इतर विषयात इकॉनॉमी सोडला तर इतर विषयात सुद्धा तसं होत नाही. तर सायन्स आणि करंट हे दोन थोडेसे वास्ट आहेत. त्यात जेवढे जास्तीत जास्त मार्क मिळवता येतील तेवढा आपला प्रयत्न असला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर ह्यात उरलेल्या जे काही 2 महिने आहेत आणखीन म्हणजे आपल्याला राज्यसेवेला 2 महिने आहेत, कंबाईनला 3 महिने आहेत. या काळात सायन्सला किती वेटेज दिलं पाहिजे असं बरेच जण विचारतात. तर जनरल सायन्सला म्हणजे प्रॉपर वेटेज किती द्यावं? तर माझं एक स्पष्ट मत आहे की जेवढं तुम्ही बाकीच्या विषयाला देता म्हणजे जसं की सामान्य विज्ञानमध्ये म्हणजे मला जसं कळतं तसं की 10 तासामध्ये समजा जीएस ला तुम्ही 4 तास देता. ठीक आहे. एक 6 तास देता आणि सी ला 4 तास देतात. राज्यसेवेबद्दल बोलतोय आपण. तर हे 6 तास जे आहे ते 6 तास काही जण एक विषय घेतात, काही जण 2 विषय घेतात. तर या एकूण 60 दिवसाच्या काळात जर रोज 6 तास 10 दिवस जर दिले म्हणजे 60 तास होतात 60 आवर्स. तर माझ्या मते सामान्य विज्ञानाच्या आधी तुम्ही वाचला असेल, नाही वाचला असेल, वन टाइम बऱ्यापैकी कव्हर होतं. 60 तास सामान्य विज्ञानला खूप आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचे काही कमेंट्स असतील ते तुम्ही कमेंट्स करा. त्याच्यावर मी तुम्हाला ते प्रश्न तुमचे असतील ते प्रश्न घेऊ आपण. ठीक आहे. तर आता हे म्हणजे तुम्हाला आयोगाचे जे काही तुम्हाला वेळ किती द्यायचा आहे विज्ञानला हे तुम्हाला राज्यसेवेसाठी कळालं. कंबाईनसाठी प्लस मायनस तेवढंच द्यायचं आहे. 60 तासात मला जेवढं कळतं 7 तासात आपल्याला पूर्ण तुमचं वाचून होतं, प्रॉपर वाचून होतं. फिजिक्स केमिस्ट्रीपेक्षा बायोलॉजीवर जास्त वेटेज द्या. बायोलॉजीमध्ये सुद्धा कशावर वेटेज द्यायचं ह्याच्या आधीच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये ह्या म्हणजे काही जो काही सामान्य विज्ञानचा हा जो काही पार्ट आहे तो कंबाईनसाठी आपल्याला जास्त महत्वाचा टॉपिक मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. परत एकदा लक्षात घ्या. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे एकूण 6 क्वेश्चन्स आहेत. ते 6 क्वेश्चन्स तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री 6 क्वेश्चन्स जर तुम्हाला 6 पैकी 4 किंवा 5 मार्क मिळवायचे तर मी काही 2 ते 3 टॉपिक सांगतो. पहिल्यांदा केमिस्ट्रीचे टॉपिक सर्वांनी नोट करा जर असतील तुमच्याकडे काही नोट करायला तर. केमिस्ट्रीचे 3 टॉपिक बघा. अणू आणि अणूची रचना, ॲटम अँड इट्स स्ट्रक्चर हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. कुठलीही कंबाईनची एक्झाम काढून बघायची प्लस मायनस एक प्रश्न याच्यावर असतोच. ॲटम अँड इट्स स्ट्रक्चर, अणू आणि अणूची रचना. या अणू आणि अणूच्या रचनेमध्ये सगळे शास्त्रज्ञ आले. त्याच्यानंतर ऑर्बिट आली किंवा पिरियडिक टेबलची संकल्पना आली. हा हा टॉपिक फार महत्वाचा आहे जो इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट म्हणून आपण पाहतो. एक प्रश्न कंबाईनला ह्या टॉपिकवर कंपल्सरी येतो. दुसरा टॉपिक आहे वर्ल्ड ऑफ कार्बन. ठीक आहे. ज्याला कार्बनचे जग म्हणतात. तर वर्ल्ड ऑफ कार्बन याच्यावर सुद्धा एक प्रश्न कंपल्सरी बऱ्याच एक्झामला येतो. त्यामुळे वर्ल्ड ऑफ कार्बन किंवा कार्बनचे जग हा सुद्धा टॉपिक आपल्या पुस्तकात कार्बनचे जग नाव आहे. 10वीच्या पुस्तकात पण कार्बनचे जग असंच नाव आहे. दोन्हीपैकी कुठलाही एक चांगला टॉपिक आपण करून घेणार आहेत. याचा सुद्धा एक प्रश्न आपल्याला कंपल्सरी येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्ल्ड ऑफ कार्बन झाल्यानंतर तिसरा टॉपिक आहे ऍसिड अँड बेसिस म्हणजे आम्ल आणि आम्लारी. केमिस्ट्री मधला हा आम्ल आणि आम्लारी हा सुद्धा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे. याच्यावर सुद्धा एक प्रश्न
कंपल्सरी येऊ शकतो. आणि त्याच्यानंतर रेडिओ ऍक्टिव्हिटी, ज्याला किरणोत्सारिता असं म्हणतो. हे 4 टॉपिक जास्त भर द्यायचे. ठीक आहे, 4 टॉपिकवर जास्त भर द्यायचा आहे, ज्याच्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात. आयोगाचा कल याच्यावर विचारण्यावर असतो, त्यामुळे ह्याच्यावर जास्त भर द्या. आणि जे काही इतर टॉपिक उरलेत याच्या व्यतिरिक्त जे सांगितले, त्याला एक थोडंसं वन टाइम पूर्ण रीड करून घ्या. पण परत परत रिव्हिजन आपल्याला मी सांगितलेल्या टॉपिकवर द्यायचे. ठीक आहे, आवाज कट होतोय का? ओके ना आवाज, ठीक आहे. तर हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आता आपण घेऊया, तो झाला फिजिक्सचा. ठीक आहे, केमिस्ट्री झाला, फिजिक्सचा मुद्दा घेऊया आपण. आता फिजिक्सचे परत एकदा 4 टॉपिक आहेत, जे कंबाईनला पण महत्वाचे आहेत, राज्यसेवेला पण महत्वाचे, जे कंपल्सरी कंबाईनला 2 ते 3 मार्क देतात. त्याच्यामध्ये एक आहे गुरुत्वाकर्षण, ठीक आहे, ज्याला आपण ग्रॅव्हिटेशन असं म्हणतो. दुसरं आहे साऊंड, ज्याला आपण ध्वनी असं म्हणतो. तिसरं आहे लाईट, प्रकाश. आणि त्याच्यानंतरचा आहे करंट इलेक्ट्रिसिटी, ज्याला आपण विद्युत धारा असं म्हणतो. बघा, हे 4 टॉपिक आहेत. या 4 फिजिक्सच्या या 4 टॉपिक मधून 4 प्रश्न, 3 प्रश्न किंवा एमपीएससी ला म्हणजे राज्यसेवेला 5 प्रश्न येतात. त्यातला लाईट हा थोडासा कन्सेप्च्युअल आणि अवघड टॉपिक आहे, परंतु त्याच्यावरचे प्रश्न हे महत्वाचे आहेत. काही काही म्हणजे कन्सेप्ट ह्या सोप्या आहेत, त्यातला एक प्रश्न आपला सिक्युअर करून घ्यायचा, मग कंबाईन असू द्या किंवा राज्यसेवा असू द्या. म्हणजे हे पण पार्ट सर्वांनी लक्षात घ्या. म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे मी टॉपिक सांगितले, बायोलॉजीचे मी टॉपिक मुद्दामून सांगितलेले नाहीयेत, कारण बायोलॉजी पूर्ण करायचंय. परत एकदा लक्षात घ्या, बायोलॉजीचं वेटेज हे 9 मार्काला आहे कंबाईनला, आणि जवळजवळ तब्बल 24 ते 26 मार्काला आहे राज्यसेवेला. त्यामुळे बायोलॉजी स्पेशल टॉपिक सांगण्यात काही पॉईंट नाही. का? कारण त्याच्यावर मग तुम्ही भर कमी देता बाकीच्या टॉपिकवर, आणि तसं निश्चित आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळं फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे जे मी सांगितले त्याच्यावर फोकस टॉपिक आहेत, आणि बायोलॉजीचे जे काय आहेत ते बाकीचे पॉईंट्स आहेत. ठीक आहे, म्हणजे हे सर्वांना लक्षात आलं असेल. ठीक आहे, आता तर हे झालं फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. हे कंबाईन म्हणजे आपल्याला म्हणजे राज्यसेवा आणि कंबाईनसाठी आपल्याला हे इतपत फायदेशीर आहे. ओके, काही तुमचे काही असतील कमेंट्स तर आपण बोलूया. ठीक आहे, हा ऑनलाईन बॅचेस पहा, मी ते सांगतो की ऑनलाईन बॅचेस आपल्या म्हणजे मी या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन बॅचेस सांगणं थोडंसं मला योग्य वाटत नाही. दॅट्स वाय तुम्ही जे काही आपलं फेसबुक पेज आहे त्यावर आपले काही व्हिडिओज आहेत. ठीक आहे, त्या व्हिडिओज मध्ये जाऊन तुम्ही ते डायरेक्टली हे करू शकता. ठीक आहे, चालेल. तर आजचा पार्ट आपण इथंच थांबूया. ठीक आहे, धन्यवाद.